बातमीत सत्यता हीच आमची ओळख। शिंदखेडा मतदारसंघात हरित क्रांती आणणारी सुलवाडे जामफळ कणोली उपसा सिंचन योजनेस 5329 कोटी रकमेला द्वितीय सुधारित प्रशासकीय मान्यता प्रदान करण्यात आली आहे। त्यास कॅबिनेट बैठकीमध्ये मान्यताही देण्यात आली आहे। पणन आणि राज्यशिष्टाचार मंत्री तथा धुळे जिल्हा पालकमंत्री नामदार जयकुमार रावल यांनी राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, अजित पवार आणि जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांच्याकडे याबाबत अनेक महिन्यांपासून पाठपुरावा केला होता। सुलवाडे जामफळ कणोली उपसा सिंचन योजना तालुका शिंदखेडा जिल्हा धुळे तापी पाटबंधारे विकास महामंडळ जळगाव अंतर्गत अवर्षण प्रवण भागातील आहे। या उपसा सिंचन योजनेकरिता धुळे जिल्ह्यातील शिंदखेडा तालुक्यातील दबाशी गावाजवळ तापी नदीतून अस्तित्वातील सुलवाडे बॅरेजच्या वरच्या भागातून उपसा करण्यात येणार आहे। सदर प्रकल्प तापी खोऱ्यात स्थित आहे। सदर प्रकल्पामुळे धुळे जिल्ह्यातील शिंदखेडा तालुक्यातील 54 गावातील, धुळे तालुक्यातील 23 गावातील एकूण 36,407 हेक्टर क्षेत्र सिंचित होणार आहे। सदर प्रकल्प मुख्यतः सिंचन प्रकल्प असून आवर्षण प्रवण आणि दुष्काळी भागातील शेतजमिनी सिंचनाखाली येऊन शेतकऱ्यांना त्याचा फायदा होणार आहे। सुलवाडे जामफळ कणोली उपसा सिंचन योजनेस 5329 कोटी रुपये किमतीस द्वितीय सुधारित प्रशासकीय मान्यता प्रदान करण्याबाबत निर्णय दिनांक 20/5/2025 रोजीच्या मंत्रिमंडळ बैठकीमध्ये घेण्यात आला। यामुळे प्रकल्पासाठी पुढे निधीची अडचण दूर होणार असून वेळेत शेतकऱ्यांना पाणी उपलब्ध करून देण्यासाठी मदत होणार आहे। प्रतिनिधी भूषण पवार, शिंदखेडा। आपल्या परिसरातील महत्त्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या JBTV न्यूज चॅनलला YouTube वर सबस्क्राइब करा आणि